का? चल. आवडतो काय हा मित्रा? मुलीची ऍडमिशन आहे ना करायची. घ्या ऍडमिशन कर छोनुल्या. चला या. सावली, तुझ्या आगाऊपणाचे ना परिणाम अख्ख्या मेंढळे कुटुंबाला भोगावे लागणार. लय आगाऊ झालीस तू. दे सावली, फोन दे. कट झाला. चिमटा नाही काढणार ना? मला सांगा, ती का सारखी फोन करते तुम्हाला? कामाच्या निमित्ताने फोन करत असेल. नक्की ना? की तुम्ही आणि बबलू दादा त्या दिवशी तिच्याबद्दलच बोलत होता? नाही नाही, तिच्याबद्दल नाही. मग कोणाबद्दल? ते नंतर सांगतो मी तुला, पण तिच्याबद्दल नक्कीच नाही. मला काय वाटतं सारंग सर, म्हणजे तुमचा बिझनेस इतकी प्रगती करतोय, तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही तुमचा बिझनेस वाढवताय, पण मग तिच्यासोबत व्यवहार करायची काही गरज आहे का? हे बघ सावली, कसं असतं ना, बिझनेसमध्ये ना फ्युचरचा विचार करायला हवा. म्हणजे कुठला ट्रेंड येणार आहे किंवा पुढे जाऊन लोकांना कुठल्या प्रॉडक्टची गरज पडणार आहे, तेव्हाच बिझनेस चालतो. आणि तसं बघायला गेलो ना तर तिची ऑफर बेस्ट आहे. ऑफर बेस्ट आहे म्हणे, मग एकटे पण करू शकता ना? आणि इतर कंपन्या आहेत की. नाही बघ, मला कळतंय तुला काय म्हणायचं ते, पण सावली ही काय पहिली व्यक्ती अशी नाही आहे की जी माझ्या आयुष्यात आली आहे. मला माहिती आहे अशा व्यक्तींसोबत कसं वागायचं आहे, कसं राहायचं आहे, कुठल्या वेळेला काय करायचं आहे, माहिती आहे मला. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे ते, पण ती काय नाही. माझ्यावर विश्वास आहे ना? तो नसता तर मी तुम्हाला सरळ बोलले असते, तिच्याशी बोलायचं नाही, तिच्याशी व्यवहार करायचा नाही, तिचे फोन उचलायचे नाही. पण मी तसं म्हणाले का? म्हणाले का? नाही ना? मग मी तसं म्हणाले का? तेच तर म्हणाले ना ती. बायकोसमोर शब्द पण फुटत नाही आता माझे. आई, बोलवलंस तुम्हाला? बस ना. बोल. काय मग कसं चाललंय सगळं बिझनेस वाईज? काही अडचण वगैरे नाही ना? नाही, अडचण तर नाही, चांगलं चालू आहे. म्हणजे ते नवीन तू जे प्रॉडक्ट लॉन्च करणार होतास, सावली सनस्क्रीन, ते कधी करणार आहेस? ऑलमोस्ट रेडी आहे. मला वाटतं उद्याच पहिली बॅच निघेल. दॅट्स नाईस. सारंग, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतंय. केवढ्या एनर्जीनी, डिटर्मिनेशननी काम करतोयस तू. खरं सांगू, मला ना माझे पूर्वीचे दिवस आठवतात, जेव्हा रूपम कॉस्मेटिक्स मी नवीन चालू केलं होतं. अशीच होती माझी सुद्धा एनर्जी. आणि एक लक्षात ठेव, बिझनेसमध्ये ना माणसाने सतत काहीतरी नवीन करायला हवं, तरच तो सक्सेसफुल होतो. शिवानी बरोबर जो एक नवीन तू ब्रँड लॉन्च करणार होतास, त्याचं काय झालं? ते कुठवर आलंय? एक सांगू, ही संधी दवडू नकोस. इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. म्हणजे शिवानीचा जो ब्रँड आहे रोज पेटल्स, इट्स अ व्हेरी बिग ब्रँड.
आणि त्याच्याबरोबर जर का रूपम कॉस्मेटिक्सने टायअप केलं तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. येस आय नो, पण असं तू एक्सप्लेन का करतेस मला? ये असं सहज सांगते तुला. हे बघ आई, ते काय ना की जरा लिगल अडचण मला वाटतेय. सो म्हणून मी आपल्या लॉयर्सकडे पाठवलंय. बघूया, लॉयर्सने जर ग्रीन सिग्नल दिला तर जाऊ पुढे. असो, मला सुद्धा एक खूप मोठी अनाउन्समेंट करायची आहे. कुठली? कळेल, लवकरच कळेल. हा हा फोन कट करतोय माझा. थोडे दिवस मी लांब काय झाले, हा हा कॉन्टॅक्टच कट करतोय. येस, आय नो व्हॉट टू डू. हॅलो ऐश्वर्या, तुझं स्वप्न पूर्ण व्हावं अशी इच्छा दिसत नाहीये तुझी. आणि असं का वाटतं तुला? कारण मला तसं दिसतंय. मी करते प्रयत्न, पण पण तुझं स्वप्न पूर्ण व्हावं असं जर तुलाही वाटत असेल ना, तर तुलाही काहीतरी करावं लागेल. करेन ना. माझ्याकडे एक प्लॅन आहे, तो करेन मी. पण त्यात मला तुझी मदत लागेल. मग बघ सारंग कसा तुझ्याकडे धावत येतो. काय काय करायचंय मला? कळलं? डन. बबलू दादा, तुम्ही मला बहीण मानता की नाही? मग मी जो प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं. हं? खरं सांगाल ना? मला सांगा, त्या दिवशी तुम्ही आणि सारंग सर काय बोलत होतात? काय सांगा ना, काय बोलत होतात? अहो बोला काहीतरी. तुम्ही काय बोलत का नाही आहात? डोकं दुखतंय? नाही, घसा बसलाय. घसा अरे बसलाय. बबलू, कुठे आहेस तू? किती वेळा शोधतोय तुला? गेला ना अजून? निघालत होतो, सावली महिने भेटली. तुला लोकेशन मिळालंय ना? हो. तुमचा घसा बसला होता ना? घसा बसला? कोणाचा? याचा? हा बोलतोय की नीट? तेच तर. मी मगाचपासून प्रश्न विचारते पण माझ्याशी बोलत नाही, तुमच्याशीच बोलतायत. असं विचित्र का वागताय तुम्ही? काय? अरे बबलू, अरे बबलू दादा, बबलू दादा,